नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत की अपार आय डी आपल्याला कालमर्यादेमध्ये पूर्ण करायची आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचा अपार आय डी जनरेट करायचा आहे. परंतु काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत तो होत नाही. काही समस्या येत आहेत त्यांच्या नावामध्ये बदल असल्याकारणाने. तर मग अशा विद्यार्थ्यांच्या संदर्भात आपण यांच्या नावात बदल कसा करायचा या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ चला सुरू करूया. बघा, एक विद्यार्थी तुम्हाला समोर दिसेल. सर्वात प्रथम तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असा एक डॅशबोर्ड समोर दिसतो. थोडासा झूम करतो. मी अपार मॉड्यूलला क्लिक केल्यावरती इथे इयत्ता निवडायची आणि त्या इयत्तेमध्ये कोणते विद्यार्थी राहिलेत हे तुम्हाला मी दाखवत आहे. त्या संदर्भात बघा, ही ईश्वरी ज्ञानेश्वर अग्रवाल ही विद्यार्थी पेंडिंग दाखवत आहे. तर मग या विद्यार्थिनीचा अपार आय डी कसा तयार करायचा, तर तो होत नाही आहे सध्या. तर त्या संदर्भातला हा आजचा व्हिडिओ. तर मग काय करायचं आपल्याला, तिचा जो PEN नंबर आहे तो कॉपी करून घेऊया आणि हिच्या नावामध्ये आपल्याला थोडक्यात बदल करायचा आहे. तरी बघा, इथे स्टुडंट नेम अपडेट नावाची टॅब आली आहे. तिला आपण क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत. बघा, या सूचना कशा पद्धतीने आहेत. रिअरेंज ऑफ वर्ड्स इन नेम. तुमच्या नावामध्ये असलेला जो क्रम आहे तो जर बदलायचा असेल तर तुम्ही बदलू शकता. कशा पद्धतीने. मोहित कुमार शर्मा, शर्मा मोहित कुमार असा तुम्ही बदल करू शकता. अशा पद्धतीची ही सूचना एकदा वाचून घ्या. चला आपण बघूया आपल्या विद्यार्थ्याच्या संदर्भात. आपण त्याचा PEN नंबर कॉपी करून घेतला. याला गो म्हणा. गो म्हटल्यानंतर बघा, त्या विद्यार्थ्याचा पूर्ण डाटा इथे आलेला आहे. आता तुम्हाला दिसेल बघा, इथे डाव्या कोपऱ्यात वरती विद्यार्थिनीचं नाव हे आहे आपण इन्सर्ट केलेलं, आपण तयार केलेलं आपण UDASला भरते वेळेस. आणि खाली बघा उजव्या कोपऱ्यात नेम ऑफ स्टुडंट ॲज आधार. आधारवरचं नाव आणि या नावात काय बदल आहे. थोडासा बदल असल्या कारणाने ते घेत नाही. आता बघा, इथे या ठिकाणी AGRA इथे बघा AGRA नाही आहे मध्ये. म्हणून काय करायचं आपल्याला, हे पूर्ण नाव कॉपी करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे दिसतंय बघा, कॉपी केलं आणि हेच नाव आपल्याला इथे पेस्ट करायचं आहे. हे बघा, मी पेस्ट केलं. जशास तसं, काहीही बदल केला नाही. आता या ठिकाणी आपल्याला फक्त अपडेट या बटनवरती क्लिक करायचं आहे. बघा, इथे अपडेट या बटनवरती क्लिक करायचं आहे. आपण अपडेट या बटनवरती क्लिक केलं. आता महत्त्वाचं काम काय, परत येऊया. आता परत झूम करतो. अपार मॉड्यूलला क्लिक करा. यामध्ये इथे वरती बघा, इथे सिलेक्ट क्लास आहे. इयत्ता 3री निवडा. तुकड्या ऑल याला क्लिक करा. त्या विद्यार्थिनीचं नाव तुम्हाला दिसेल बघा, इथे ईश्वरी ज्ञानेश्वर अग्रवाल. आता इथे जनरेट बटनवरती क्लिक करा आणि आपण जो फॉर्म भरून घेतला होता त्या विद्यार्थ्याच्या संदर्भातला, तो इथे त्या विद्यार्थ्याच्या वडिलाचं जो आधार कार्ड असेल ते इथे टाकायचं आहे आपल्याला. ते आपण टाकून घेऊया. 1 मिनिट. हे बघा, डॉक्युमेंट्स शोधत होतो त्यामुळे थोडासा वेळ लागला. त्या विद्यार्थिनीचं नाव या ठिकाणी मी शोधतोय. इथे तुम्हाला तिच्या वडिलाचं पूर्ण माहिती देत आहे थोडक्यात. हां, इथे नाव टाकायचं आपल्याला ज्ञानेश्वर चला. त्या विद्यार्थ्याशी नातं फादर, त्याचा पुरावा आधार, त्याचा आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे. चला, आपण टाकलेला आहे. आता
या ठिकाणी तुमच्या शाळेचं जे गाव आहे ते आणि ज्या दिवशी तुम्ही ही डेट भरून घेत असाल ती तारीख टाका आणि इथे बघा खाली सबमिट बटनवरती क्लिक करा. तुम्हाला अपार आय डी तयार झालेला दिसेल. बघा जनरेट झालेला आहे का अपार आय डी. अशा रीतीने आपण आपली समस्या सोडवू शकतो. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.